भायखळ्यामधलं राणीची बाग जी आहे ती प्रसिद्ध आपण जर पाहिलं तर पेंग्विनसाठी ही बाग जी आहे ती प्रसिद्ध आहे। अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात, परंतु या पेंग्विनची नावं जी आहेत जी त्यांना पिल्लं झालेली आहेत त्याची नावं इंग्रजीत ठेवलेली आहेत, ती कुठेतरी मराठीत असावी यासाठी भाजपच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर भायखळ्याचे आहेत। किती दिवस झाले तुम्ही अल्टिमेटम प्रशासनाला दिलं या सगळ्या प्रकरणामध्ये? पेंग्विनच्या पिल्लांची नावं मराठीमध्ये असावीत यासाठी मी 30 एप्रिल 2025ला पहिला पत्रावर केला। त्यानंतर मध्ये एक त्यांना स्मरणपत्र दिलं, पुन्हा 30 मे 2025ला त्यांना दुसरं निवेदन दिलं की ह्या नवजात पिल्लांची नावं ही मराठीमधून असावीत असं त्यांना निवेदन दिलं। परंतु नेहमीप्रमाणे राणीबागच्या प्रशासनाने मराठीची गळचेपी करण्याच्या हेतूने त्यांना त्या निवेदनाला केअरची टोपली दाखवलेली आहे, म्हणून आज या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर उतरवायला लागलेलं आहे। आपल्याला कल्पना असल्यास नुकतेच केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषा दर्जा दिला आहे, ज्या भाषेची अख्खे गोवाडे जग गातं आहे, जी जगात सर्वात समृद्ध भाषा समजली जाते, त्या भाषेमधून नाव देण्यासाठी ह्या मराठीतून नावं देण्यासाठी आम्हाला आंदोलन करण्याची ही फार मोठी शरमेची बाब आहे। खरं म्हणजे राणीबाग प्रशासनाने प्रत्येक वेळी मराठीची गळचेपी करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे। मागे देखील तुम्ही जर आज ह्या वीर जिजामाता भोसले प्राणी संग्रहालयाच्या वेबसाईटवर गेलात तर तिथं मुंबई झू असा उल्लेख दिसेल। त्यावेळी देखील मी पत्रावर केला होता की बाबा तुम्हाला मुंबई झू नाव द्यायची गरज काय? ज्या मातेने या हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक शिवाजी महाराजांना जन्म दिला त्या वीर मातेचं नाव ह्या प्राणी संग्रहालय आहे। हा अपमान फक्त मराठी भाषेचा नाही तर त्या वीर मातेचा देखील आहे। आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा छत्रपतीचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे, हा मराठीचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे। आणि हा झालेला अपमान हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेणार नाही। वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावरती उतरू, वेळ प्रसंगी आम्ही राणीबाग देखील बंद पाडू, परंतु ह्या पेंग्विनच्या पिल्लांना मराठीमधून नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। तुम्ही ज्या पद्धतीने हे पोस्टर्स हातामध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये मी आदू, मी संजू आणि मी तेजू अशी नावं लिहित, मग ही नावं तुम्ही काही नामकरण करता या पिल्लांचं या नावाने काय नेमकं? नाही, जर ह्या प्रशासनाने कोणी दबावाखाली जर इंग्रजी नावं ठेवली असतील तर ती नावं बदलण्यासाठी आम्ही वेळप्रसंगी काही करू। ही नावं ही प्रतिकात्मक आहेत, ही नावं जर त्यांना काही सुचत असेल तर आमच्याकडे भरपूर नावं आहेत, अलग लक्षात ती नावं मराठीमधून असावीत असं आमच्याकडे। यापाठी कोणते राजकारण नाही किंवा कोणी जाणूनबुजून कोणाला टोला मारायची पण हे नाही, आम्ही आमच्या एका भूमिकेवर ठावेत। नावं आम्हाला मराठीमधून पाहिजेत, नावं तुम्ही प्रशासनाने आमच्याकडे नावं मागावीत, आम्ही त्यांना 1000 नावं काढून देऊ, कारण मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की पेंग्विनच्या पिल्लांना इतकी चांगली नावं देतील की त्याचं उदाहरण जगापुढे जाईल। ज्या पद्धतीने हा प्रोजेक्ट जो आहे तो ड्रीम प्रोजेक्ट आदित्य ठाकरे यांचा होता, एकीकडे हा प्रोजेक्ट त्यांचा होता तर दुसरीकडे त्यांचा जो पक्ष आहे तो सुद्धा म्हणतोय की मराठी भाषा जी आहे ती जगली पाहिजे, मराठीचा उद्धार झाला पाहिजे असं त्यांचीही भूमिका आहे। परंतु मग ह्याकडे कुठेतरी कानाडोळा केला जातो का त्यांच्याकडून? निश्चितपणे जर त्यांनी पिल्लं आणली असतील आणि त्यांनी जर ह्या पिल्लांची नावं जर इंग्लिशमधून ठेवायला सांगितलं असं निश्चित कानाडोळा होतो याचा अर्थ, आणि म्हणून यांचे डोळे उघडण्यासाठी आम्ही आज रस्त्यावरती उघडलेले आहे। माझा असा थेट आरोप नाही की यांची नावं कोणी एका पक्षाने सुचवली असतील असा माझा आग्रह नाही किंवा माझं म्हणणं नाही।